Friends, today we are going to learn activity sheet number 18, standard 9th, subject science and technology. Okay, science and technology, standard 9th, activity sheet number 18. Let's understand मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड, compression, rarefaction and medium for propagation of sound. रेफरन्स आहे स्टँडर्ड 8th चॅप्टर नंबर 15 साऊंड. इयत्ता 8वी मधील मागच्या वर्षीचा चॅप्टर नंबर 15 साऊंड हे आपल्याला अभ्यासायचं आहे. लर्निंग आउटकम आहे यामध्ये एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन अँड propagation of sound. How sound is propagate from one place to another. याचं प्रोसेस जी असते ते आपल्याला अभ्यासायची आहे. All of you know that sound can be generated from a vibrating object. Explain the different terms related to sound. Explain different frequencies of sound. या क्षमतांचा अभ्यास, लर्निंग आउटकमचा अभ्यास आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये करायचं आहे. लेट्स टेक ए लुक. आपण बघूया प्रोडक्शन ऑफ साऊंड. साऊंड कॅन बी जनरेटेड फ्रॉम ए व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. हे वाक्य मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. साऊंड हा ध्वनी हा ज्यामध्ये व्हायब्रेशन होतं आहे त्याच ऑब्जेक्टमध्ये वस्तूपासून साऊंडची निर्मिती होते, ध्वनीची निर्मिती होते आहे. प्रोपोगेशन ऑफ साऊंड takes place through compression and rarefaction. If during the vibration the prongs of the tuning fork go away from each other, compressions of air are produced, and when the prongs of the tuning fork come closer to each other, rarefactions of air are produced. Look at the picture. Here is a tuning fork made of two prongs and a stem, keeping the stem steady. If the prongs are struck, they start vibrating. Look at the picture A, B and C. What is mean by compression? म्हणजे काय होते आहे आपल्याला तीन या डायग्रामच्या द्वारे ह्या कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला ट्यूनिंग फोर्क दिसते आहे. याला आपण प्रॉंग वाजवल्यानंतर काय होणार आहे तर यामध्ये याचं व्हायब्रेशन होणार आहे. मग व्हायब्रेशन झाल्यानंतर काय होणार आहे, व्हर्टिकल लाईन्स या ठिकाणी यूज केलेल्या आहे. ओके, म्हणजे ट्यूनिंग फोर्कमधून कशा पद्धतीनं व्हायब्रेशन होतं. व्हर्टिकल लाईन्स आर इक्वली स्पेस. इट इंडिकेट दॅट ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द एअर मॉलिक्युल्स इन द सेम. द रिजन इन व्हिच air is at high pressure and high density is called compression. ज्या भागामध्ये जास्त प्रेशर आहे आणि डेन्सिटी जास्त आहे, घनता जास्त आहे तर त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. मग रेअरफॅक्शन म्हणजे काय होते, द रिजन इन व्हिच एअर इज ॲट लो प्रेशर अँड लो डेन्सिटी. जिथे जास्त एअरमध्ये जास्त प्रेशर आणि डेन्सिटी आहे दॅट इज कॉम्प्रेशन, आणि लो प्रेशर आणि लो डेन्सिटी असेल तर रेअरफॅक्शन. ओके, रेअरफॅक्शन. बट फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड वेव द ऑब्जेक्ट मस्ट बी सेट इन व्हायब्रेशन. ऑल्सो फॉर द प्रोपोगेशन लाईक मीडियम लाईक एअर, वॉटर एटसेट्रा इज निडेड. म्हणजेच ध्वनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची म्हणजेच माध्यमाची गरज असते. मग ते माध्यम हवा असते, पाणी असते, आणखी कोणता घटक असू शकतो. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ए बी सी अशा पद्धतीचं आपल्याला यामध्ये डायग्राम दिसते आहे. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते आहे ते पण आपण या ठिकाणी बघतो आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की कॉम्प्रेशन कसं होतं आहे आणि रेअरफॅक्शन कसं आहे. कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. ओके, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन कशा पद्धतीने होते आहे. मग व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ सायकल्स. नंबर ऑफ सायकल्स, कोणती सायकल, कॉम्प्रेशन्स, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन्स, एक कंप्लीट सायकल तयार होते आहे.
ओके, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन अँड कॉम्प्रेशन, CRC ज्याला म्हणतो आपण. नंबर ऑफ सायकल्स आर प्रोड्यूस इन द एअर और द मीडियम पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्स. ओके, द फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी कशात मोजते आहे? हर्ट्जमध्ये मोजते आहे. कॅपिटल H स्मॉल Z या पद्धतीनं हर्ट्ज दाखवल्या जाते आहे. फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्ज. द फ्रिक्वेन्सीज ऑफ डिफरंट नोट्स आर गिवन बिलो. प्रत्येक स्वराची जी फ्रिक्वेन्सी असते ते डिफरंट असते. आपल्याला म्युझिकमधले 7 सप्तस्वर आहे. सा, रे, ग, म, प, ध, नी. प्रत्येकाची बघा, साची फ्रिक्वेन्सी आहे 256, रे 280, गा 312. म्हणजे या पद्धतीनं चढत्या क्रमावर चालली आहे. सा, रे, ग, म, प, द, नी. म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय होते या ठिकाणी? वाढते आहे, कारण नीची फ्रिक्वेन्सी आहे 480. या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ सायकल्स आर प्रोड्यूस इन द एअर पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर मित्रांनो, हा अभ्यास केल्यानंतर आपल्या वहीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. लेट्स प्रॅक्टिसमध्ये आपल्याला हे आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. व्हॉट इज फॉर्म बाय द कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स. कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. ओके, CRC अशा पद्धतीचं दिसते आपल्याला. CRC कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शनमध्ये काय तयार होते आहे? इथे साऊंड वेव्स तयार होते आहे. सायकल ऑफ वेव्स और साऊंड वेव्स ज्याला म्हणू आपण, वेव्स. ओके, काय तयार होते? वेव्स तयार होते आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स और सायकल ऑफ वेव्स, वी कॅन से इट इज वेव्स तयार होते आहे. ओके, त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे. शो द रिजन ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन इन द फॉलोइंग डायग्राम. या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे, हे रेअरफॅक्शन आहे आणि कॉम्प्रेशन आहे. अशा पद्धतीचं हे डायग्राम काढून आपल्याला हे दाखवता यायला पाहिजे आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 आहे. ट्रू ऑर फॉल्स. साऊंड कॅन बी प्रोड्यूस विदाऊट व्हायब्रेशन. आणि हे वाक्य काय आहे? फॉल्स आहे, कारण व्हायब्रेशन शिवाय साऊंड तयार होत नाही. आपण पहिलंच वाक्य बघितलं आहे. साऊंड कॅन बी जनरेटेड फ्रॉम ए व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी दिलेलं जे वाक्य आहे हे फॉल्स आहे. इन द ऑब्जेक्ट इन सेकंड one second there are 100 vibrations, then the total number of compression and rarefactions are also 100. हे वाक्य ट्रू आहे. त्यानंतर मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर द प्रोपेगेशन ऑफ साऊंड. मीडियम इज नेसेसरी, म्हणजे हे वाक्य काय आहे? फॉल्स आहे. इन कॉम्प्रेशन्स द डेन्सिटी ऑफ एअर इज हाय. तर हे वाक्य ट्रू आहे. ओके, तर हे आपल्याला ट्रू अँड फॉल्स आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. डू इट अँड एक्सप्लेन. क्वेश्चन नंबर 4 आहे. टेक ए 2 स्टील स्केल्स. या ठिकाणी टेबलवर स्टीलची स्केल घेतलेली आहे. 1 लॉंग अँड 1 शॉर्ट अँड प्लेस देम बिटवीन द वुडन प्लांक so that most of them remain in the air. Now vibrate them with equal pressure on both scales. Count the scale frequency is higher on the second hand of watch. मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे the frequency of generated waves depend on the height or length of the air column. कशावर अवलंबून आहे ते? हाईटवर. हाईट HEIGHT. म्हणजे आपल्याला लिहिता येईल द फ्रिक्वेन्सी ऑफ द जनरेटेड वेव्स डिपेंड्स ऑन द हाईट और काय इथे काय आहे? लेंथ आहे. लेंथ ऑफ द एअर कॉलम. लेंथ ऑफ द स्केल हाय द लेंथ हायर इज द फ्रिक्वेन्सी. ओके, लॉंग स्केल हॅज हायर फ्रिक्वेन्सी. हे या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. ओके, या ठिकाणी अधिक माहितीसाठी आपल्याला जर ही ॲक्टिव्हिटी समजली नसेल तर आणखी माहिती घेण्यासाठी लिंक फॉर मोर स्टडी ह्या लिंकचा वापर करून दीक्षा ॲपवर जाऊन आपण अधिक अभ्यास या ॲक्टिव्हिटीचा करू शकतो. ओके मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.